महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज पहाटे 23 फेब्रुवारी रोजी 3च्या सुमारास वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले। मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त झाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली व्यक्त करत असताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। सायंकाळी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी त्यांना मानवंदनाही देण्यात आली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, शंभूराज देसाई, खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते। लोकसभा अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री पद, विरोधी पक्षनेते, मुंबईचे महापौर पद, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अशी सारी सर्वोच्च पदे भूषवण्याची संधी मिळालेले मनोहर जोशी हे अपवादात्मक नेत्यांपैकी होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केल्यानेच त्यांचा राजकीय आलेख कायम चढत्या क्रमाने राहिला। मनोहर जोशी हे शिवसेना प्रमुख ठाकरे यांच्या विश्वासातले एक नेते। शिवसेनेच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत बाळासाहेब ठाकरे नेहमी जोशी यांच्याशी सल्लामसलत करीत असत। शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात राज्यात कोठेही दौऱ्यावर जाताना बाळासाहेब आवर्जून जोशी यांना बरोबर नेत असत। शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडळात मनोहर जोशी यांचे स्थान वरचे होते। 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री पदावरून पक्षात पेच निर्माण झाला होता। सुधीर जोशी यांची मुख्यमंत्री पद निवड करावी अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा होती। शिवसेना भवनासमोर जमलेल्या शिवसैनिकांनी तशी घोषणाबाजी केली होती, पण मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अखेर मनोहर जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। 1999 मध्ये मनोहर जोशी हे लोकसभेवर निवडून आले। अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते। लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष बालयोगी यांचे विमान अपघातात निधन झाले। लोकसभा अध्यक्षपद मित्र पक्षाकडे कायम ठेवण्याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने घेतला होता। लोकसभा अध्यक्षपदासाठी मनोहर जोशी यांचे नाव निश्चित झाले। लोकसभा अध्यक्षपदही त्यांनी यशस्वीपणे भूषविले। सभागृहात खेळीमेळीचे वातावरण राहील आणि सर्वांना समान संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। त्यामुळे जोशी सरांवर अध्यक्षपद भूषविताना सत्ताधाऱ्यांना केवळ संधी देतात असा कधी आरोप झाला नव्हता। शिवसेनेत सारी सर्वोच्च पदे भूषविण्यात मनोहर जोशी यांना जशी संधी मिळाली तसेच शिवसेनेच्या अन्य नेत्यांची त्यांनी नाराजी पत्करली होती। 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेला पहिला धक्का दिला। भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली होती। शिवसेना सोडण्यास मनोहर जोशी कारणीभूत असल्याचा जाहीरपणे आरोप भुजबळ यांनी केला होता। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली। मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते, पण या वादात पडण्याचे टाळून जोशी सरांनी शेवटपर्यंत ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहण्यावर भर दिला। मनोहर जोशी यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नांदवी हे होय। त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती। नांदवी मुंबई असे ते पायी चालत गेले। माधुकरी म्हणजेच भिक्षा मागून ते शिकले। शिक्षक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास आहे। कोहिनूर क्लासेस अशीही त्यांची एक ओळख गणली जाते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।